व्हायचं होतं। त्यामुळे एक प्रकारे या सर्व निमित्ताने आम आदमी पक्ष जे सांगतोय तो आम आदमी पक्ष हा एक प्रकारे आपण पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया, पण सध्या गांधी स्मृतीस्थळी राष्ट्रगीताचं गायन केलं जात आहे सगळ्या खासदारांकडनं। आणि एक प्रकारे विरोधकांची एकजूट कशी आहे, कारण या आंदोलनामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून एक कळीचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आलेला तो म्हणजे विरोधकांच्या एकीचा। आपल्याला आठवत असेल तर 2-1 दिवसांपूर्वी जेव्हा राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर अचानक आंदोलन छेडलं, तेव्हा मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तिथून जवळच असलेल्या जंतर मंतरवरती पोहोचलेल्या होत्या। शरद पवार सुद्धा त्यांच्या सोबत होते। तर ती परिस्थिती बघून विरोधकांची एकजूट का दिसत नाही, आणि हे चित्र केवळ दिल्लीतच नाही तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा या विषयावरनं जेव्हा आंदोलन होत आहेत, मगर ना ये अक्लमंद है ना इनका बुद्धि है। अगर ये सोच रहे हैं कि धर्मेंद्र प्रधान महात्मा गांधी से भी ज्यादा है और हमारे बच्चों का से भी ज्यादा है तो मरे जाएं। आगे की लड़ाई क्या है? देखते रहे, ये शुरुआत है। ये शुरुआत है। अजीत जाको आगे आइए। राहुल गांधी देखिए आगे जा रहे हैं। राहुल गांधी अब आगे बढ़ रहे हैं। तस्वीरों में आप देखिए राष्ट्रगान गाया, हाथ में संविधान लेकर राहुल गांधी अब आगे जा रहे हैं। तो सीधे तौर पे मकसद यही कि छात्रों की लड़ाई को हर द्वार पे लेके जाया जाए, हर जगह लेके जाया जाए। बोलने दे रहा है। और वो क्या मैसेज आप देना चाहेंगे सर? मैम प्लीज ये पैर पकड़ के चले यार। ते आंदोलनाची आता पुढची भूमिका काय याबद्दल प्रियंका गांधींना अर्थातच प्रश्न विचारला गेला, त्यांनी उत्तर सध्या तरी दिलेलं नाहीये। पण विरोधकांचा आवाज एक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न एक प्रकारे राहुल गांधींच्या आजच्या या मूव्हमधनं केला गेलाय असं बोललं जात आहे। कारण विरोधकांची एकी मग ती दिल्लीमध्ये असो किंवा महाराष्ट्रात ती दिसत नाहीये याची चर्चा सातत्यानं झाली। पण आज मात्र राहुल गांधींच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली। इंडिया आघाडीचे अनेक खासदार या बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्यानंतर एकत्रितपणे एका बसमध्ये बसून हे सर्वजण गांधी स्मृती ठिकाणी येण्यासाठी निघाले। हे एक प्रकारे प्रतिकात्मक आंदोलन होतं, पण दुसरीकडे विचार करायचा झाला तर हा प्रश्न नेमका कसा सुटणार आहे, हा प्रश्न चर्चेअंतीच सुटणार आहे। त्यासाठी एक तर संसदेमध्ये किंवा आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा